रॅडक्लिफ रेषा, रॅडक्लिफ लाईन. रॅडक्लिफ रेषा ही भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आंतरराष्ट्रीय सीमारेषा आहे, जी 1947 मध्ये ब्रिटिश भारताच्या फाळणीनंतर निश्चित करण्यात आली. फाळणी 1947 मध्ये ब्रिटिश राजवट संपल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन स्वतंत्र राष्ट्रांची निर्मिती झाली. ही रेषा याच दोन देशांना विभाजित करते. नाव या सीमारेषेला सर सिरिल रॅडक्लिफ यांचे नाव देण्यात आले आहे. ते एक ब्रिटिश वकील होते आणि पंजाब व बंगाल प्रांतांसाठी नेमलेल्या सीमा आयोगाचे बाउंड्री कमिशन अध्यक्ष होते. प्रकाशन ही सीमारेषा 17 ऑगस्ट 1947 रोजी प्रकाशित करण्यात आली, जी भारत आणि पाकिस्तानच्या स्वातंत्र्यानंतर 2 दिवसांनी होती. विस्तार ही रेषा गुजरातच्या कच्छच्या रणपासून ते जम्मू आणि काश्मीरमधील आंतरराष्ट्रीय सीमेपर्यंत पसरलेली आहे. पूर्वेकडील भारत-बांगलादेश, तत्कालीन पूर्व पाकिस्तान सीमारेषेसाठी देखील रॅडक्लिफ यांनीच सीमा निश्चित केली होती. उद्देश फाळणीच्या वेळी धार्मिक लोकसंख्येच्या आधारावर प्रदेशांचे विभाजन करणे हा या सीमारेषा निश्चित करण्याचा मुख्य उद्देश होता. रॅडक्लिफ यांना केवळ 5 आठवड्यांत ही सीमा निश्चित करण्याचे काम देण्यात आले होते, ज्यामुळे घाईगडबडीत आणि स्थानिक परिस्थितीचा पुरेसा विचार न करता ही रेषा आखली गेली. परिणामी मोठ्या प्रमाणात रक्तपात आणि विस्थापन झाले. आजही या सीमारेषेमुळे दोन्ही देशांमध्ये अनेक प्रश्न आणि वाद निर्माण झालेले आहेत.